नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुट्ट्यांसाठी गावी गेलेला असताना आईने आमच्यासाठी खास असा चुलीवरच्या मटणाचा बेत आखला होता. तर त्या मटणाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. खूप छान असं तरीचं काळ्या मसाल्यातील हे मटण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यासाठी फ्रेश असं इथे मटण आणलेलं आहे. त्यामध्ये हळद पावडर आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर हे जे मटण आहे ते धुताना आपल्याला त्यात बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. नंतर तो मटणाच्या पीसेसमध्ये टाकून ते धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून मटणाचा जो उगीर असा वास असतो तो येत नाही. छान असं आपलं हे मटण बनवून तयार होतं. आता हा संपूर्ण मसाला हाताने आपल्याला ह्या मटणाच्या पीसेसला लावून घ्यायचा आहे. नंतर कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे मसाल्याने कोट केलेलं मटण आहे ते आपल्याला या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि 3 ते 4 आपल्याला याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान असं हे मटण बनतं. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आता हे संपूर्ण मटणाचे पीसेस कुकरमध्ये टाकून घेतलेले आणि हे जे मटण आहे ते शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीही टाकून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मसाला एखाद्या चमच्याच्या सहाय्याने कोट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे. याला झाकण लावून आता 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला काय घ्यावा ते इथे बघूया. तिथे 7 ते 8 कांदे चुलीमध्ये छान असे काळसर रंगावर भाजून घेतलेले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कांदे भाजताना ते आपल्याला व्यवस्थित चांगले काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या मसाल्याचा रंग काळसर येतो आणि चवीलाही उत्तम असं हे जे मटण आहे ते लागतं. तर इथे काही कांदे घेतलेले, लसूण आणि खोबरंही घेतलेले, त्याचबरोबर खसखस आणि आलं घेतलेलं होतं. फुटाण्याची थोडीशी पूडही करून घेतलेली आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे जे किसलेलं खोबरं आहे त्याला तेल टाकून आपल्याला चांगलं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता इथे खोबरं भाजून तयार आहे. तर इथे मी कांदा तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तोही 1-2 मिनिटांसाठी चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाले याच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे मसाले परतल्यानंतर आपल्या ज्या मटणाची चव आहे ती खूप छान लागते. यातच मी आता भरपूर असा लसूण टाकून घेतलेला आहे. मटणाला कधीही खोबरं आणि लसूण जास्त टाकावा, त्यामुळे आपलं जे मटण आहे ते चवीला खूप छान लागतं. आता याच तव्यावर थोडीशी बाजरी टाकून घेतलेली आहे. बाजरीने आपल्या मटणाला दाटसरपणा येतो आणि चवही छान येते. हे जे संपूर्ण भाजलेले मसाले आहेत ते आपल्याला मिक्सरला पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. छोट्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान असा वाटला जातो. आता इथे एक मोठी लोखंडाची कढाई आम्ही चुलीवर ठेवून घेतलेली आहे आणि कढाई तापल्यानंतर त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. मसाला बघा मस्त असा मऊसूत वाटून तयार आहेत. इथे काही मसाले घेतलेले आहेत, ज्यात 2 लाल तिखटचे प्रकार आणि खानदेशी मसाला घेतलेला आहे. आता कढाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपण जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि ते मसाले आपल्याला 1 मिनिटासाठी चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मस्त असा ह्या मसाल्यांचा स्मेल परतताना येतो. खूप छान असं हे जे मटण आहे ते बनतं. कांदे भाजून घेतलेले असल्यामुळे मस्त असा मसाल्याला काळसर कलर येतो. बघा आता इथे मसाले चांगले परतून घेतलेले. आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट यात टाकून घ्यायची आणि ती चांगली आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. संपूर्ण मसाला इथे मी तेलात टाकून घेतलेला आहे आणि तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी याच पद्धतीने कंटिन्युअसली ढवळत आपल्याला हा जो मसाला आहे तो तेलात भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात मसाल्याचा कलर किती छान असा आलेला आहे. आता यात आपण मटण शिजवताना जे पाणी होतं ते जे पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. ही ट्रिक वापरल्याने हा जो मसाला आहे तो मस्त असा तेलामध्ये भाजलाही जातो आणि आपल्या ज्या मटणाची चव आहे ती खूप छान लागते. थोडं थोडं करून ते संपूर्ण पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हळूवार असं मंद आचेवर आपल्याला हे मसाला शिजून घ्यायचा आहे. बघा किती छान असा मसाला इथे आपला भाजून तयार आहे. आता आपण कुकरमध्ये जे मटण उकडून घेतलेलं आहे ते यात टाकून घ्यायचं आहे. कुकर गरम आहे तर हळूवारपणे आपल्याला हे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा मस्त असं हे जे मटण आहे ते शिजून तयार आहे. छानशी अशी तर्री आपल्या मसाल्याला आलेली आहे. 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे फक्त उकळून घ्यायचे आणि मस्त असं आपलं हे मटण इथे बनवून तयार आहे. याला एक छानशी उकळी आली की आपलं मटण बनवून तयार होणार आहे. बघा मटणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरी किती छान आलेली तुम्ही बघू शकतात. काही सुकंही इथे बाजूला काढून ठेवलेलं आहे.